नमस्कार, मी वैद्य कल्पिता धानोरकर आपलं विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनल आयुष स्वास्थ्यमध्ये स्वागत करते. ड्रायफ्रूट रोज खाल्ले तर चालतील का? ते भिजवूनच खायचे असतात का? ते तसेच खाल्ले तर चालतील का? हे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत ते ड्रायफ्रूटच्या संदर्भात विचारले जातात. आता ड्रायफ्रूट जे आहेत तर ते शक्ती देणारे असतात, वाताला कमी करणारे असतात, बल देणारे असतात, पोषण देणारे असतात. त्यामुळे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते थंडीमध्ये विशेष करून खाल्ले जातात. आता सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की पोषक द्रव्यांचा अभाव असलेले पदार्थ काही वेळेला खाण्यात येतात. अशा वेळेला काहीतरी पौष्टिक असावं म्हणून सकाळी ड्रायफ्रूट जे आहेत तर ते खाल्ले जातात. किंवा लहान मुलं आहेत, सकाळी गडबड असते, नाश्ता करत नाहीत, शाळा असते, तर अशा वेळेला पटकन थोडंसं ड्रायफ्रूट हातावर टेकवून ते खाऊन शाळेला पळतात. तर मग ड्रायफ्रूट सगळ्यांनी खाल्ले तर चालतात का? तर हो, लहान मुलं, वाढीच्या वयाची मुलं, खेळाडू, जिमला जाणारे, व्यायाम करणारे, स्त्री, पुरुष, वृद्ध सगळ्यांना चालतात. महत्त्वाचं हे आहे की ते तुम्हाला पचता आहेत का, त्याचं प्रमाण किती घ्यायचं. ड्रायफ्रूट जे आहे तर ते पचायला जड असतात. तर हे असे पचायला जड पदार्थ जर तुम्ही खाल्ले आणि ते जर तुम्हाला पचले नाहीत तर त्यातून तुम्हाला पोषण मिळेल का? तर नाही. म्हणून आपल्याला किती प्रमाणामध्ये पचतं आहे त्या प्रमाणामध्ये आपण खायला पाहिजे. वाढीची मुलं असतात, लहान मुलं असतात, जी मैदानात खेळतात, त्यांना ड्रायफ्रूट रोज द्यायला काही हरकत नाही. खेळाडू आहेत किंवा जिमला जाणारी मुलं मुली आहेत की ज्या बाहेरून प्रोटीन सप्लिमेंट घेतात, तर त्याच्याऐवजी तुम्ही जर ड्रायफ्रूटची पावडर करून दिली किंवा तसेच खायला दिले तर त्यातून त्यांना प्रोटीनचा चांगला पुरवठा मिळतो, बलं चांगलं मिळतं. त्यामुळे त्या मुलींनी आवर्जून ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते खावेत. स्त्रियासुद्धा मेनोपॉजच्या दरम्यान हार्मोन्समधले बदल होत असतात, हाडं ढिसूळ व्हायला लागतात, त्यांनीही ड्रायफ्रूट खाल्ले तरी चालतील. पुरुष जे आहेत, व्यायाम करणारे आहेत, त्यांनीही खाल्ले तरी चालतात. पण वृद्ध व्यक्ती जे आहेत तर त्यांनी थोडेसे प्रमाणात घ्यावे. तर पुढचा प्रश्न येतो की ड्रायफ्रूट तसेच खाल्ले तर चालतील का भिजवूनच खायला पाहिजे? तर तसेच खाल्ले तरी चालतात, पण ते कोणाला की जे व्यायाम करणारे आहेत, ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, त्यांनी ते तसेच खाल्ले तरी त्यांना ते व्यवस्थित पचतात. पण हेच जर रात्री भिजवून ठेवले तर त्यामध्ये पाण्याचा अंश शोषला जातो आणि त्यामुळे ते पचायला हलके होतात. त्यामुळे 50 नंतरच्या व्यक्ती किंवा ज्यांची बैठी जीवनशैली आहे तर त्यांनी ड्रायफ्रूट शक्यतो भिजवून खावेत. आता भिजवून खाल्ल्यानंतर समजा आता बदाम भिजत घातलेत तर त्याची साल काढायची का, हा पण एक प्रश्न असतो. तर ज्या बिया आहेत त्या भिजत घातल्यानंतर त्या थोड्याशा फुगतात आणि त्या जर आपण तशाच ठेवल्या तर त्यातनं पुढचं जे आहे तर अंकुरणाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे एक नवीन झाड जे आहे तर त्याच्यातनं जन्म घ्यायला सुरुवात होते. तर ह्या बियांची प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम त्यांच्या सालीमध्ये असते. म्हणजे ज्यावेळेला आपण बी भिजवतो त्यावेळेला त्या पेशींना असा संदेश दिला जातो की आता हे अंकुरण्यापूर्वीची यांची अवस्था आहे, तर त्याच्यात काही एन्झाईम्स तयार होतात की ती जी बियाची साल असते ती त्या बीला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या सालीमध्ये काही टॉक्सिक एन्झाईम्स निर्माण होतात की ज्यामुळे किडे, कीटक किंवा इतर कुठल्या गोष्टींपासून त्या बीचं रक्षण व्हावं. तर असे टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये जाऊ नये याच्याकरता जर तुम्ही बी भिजवलेली असेल तर तिचं साल जे आहे तर ते काढून टाकायला पाहिजे आणि मग जी आहे तर ती बी खायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण बदामाचं बघितलं किंवा मनुका वगैरे ज्या आहेत तर ते ज्यांना पचतात त्यांनी नुसत्या खाल्ल्या तरी चालतात, बाकीच्यांनी जे आहे तर ते भिजवून घेतलं तरी चालेल. आता ह्याचं प्रमाण किती असावं? तर ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी साधारण 2 बदाम, 1 अक्रोड, मूठभर काळ्या मनुका ज्या आहेत तर त्या बेदाणे किंवा काळ्या मनुका असे दोन्ही चालू शकतात. पण गुणधर्मदृष्ट्या ज्या आहेत त्या काळ्या मनुका जास्त श्रेष्ठ सांगितलेल्या आहेत, त्यामुळे शक्यतो काळ्या मनुका ज्या आहेत तर त्या वापराव्यात. तर ते भिजवून खाल्लं, रात्री भिजत घातलं आणि सकाळी खाल्लं तरीही चालतं. आता एकाच वेळेला सगळे ड्रायफ्रूट खावे का? तर तुम्हाला पचत असतील तर नक्की खा. तुम्ही भरपूर व्यायाम करणारे असाल तर तुम्हाला ते चालेल. पण बाकीच्यांनी जर आहे तर एक थंड आणि एक उष्ण असं बरोबर कॉम्बिनेशन करून खाल्लं, म्हणजे समजा बदाम आहेत त्याच्याबरोबर मनुका खाल्ल्या, पुढच्या आठवड्यामध्ये अक्रोड आहेत त्याच्याबरोबर अंजीर खाल्लं
त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये काजू आहेत, त्याच्याबरोबर खजूर खाल्ला असं केलं तरी चालतं, किंवा एका आठवड्यात एक ड्रायफ्रूट, पुढच्या आठवड्यात दुसरं ड्रायफ्रूट, अशा पद्धतीने खाल्लं तरी चालू शकतं. म्हणजे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूटही तुमच्या खाण्यात येतात आणि एकाच वेळेला सगळे खाल्ले तर सकाळी उठल्या उठल्या 4 बदाम, 4 अक्रोड, मूठभर मनुका, 2 अंजीर, जर्दाळू असा सगळा सुकामेवा जो आहे तर तो इतर ऋतूमध्ये, विशेषतः आता उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे तर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये ते पचत नाही. दुधात भिजवलं तर बऱ्याचदा असं होतं की सुकामेवा पण पचायला जड आहे आणि दूधही पचायला जड आहे. तर ते सगळ्यांनाच पचतं असं नाही, ज्यांना पचतं त्यांनी ते जरूर घ्यावं. तर तुम्ही असं कॉम्बिनेशन करून हे ड्रायफ्रूट जे आहेत तर ते वापरू शकतात. आता याचे गुणधर्म कसे आहेत तर बदाम जे आहेत ते वातशामक आहेत, गोड आहेत, स्निग्ध आहेत, मेंदूला बल देणारे आहेत, मज्जासंस्थेला बल देणारे आहेत आणि ओव्हरऑल सगळ्या धातूंची पुष्टी करणारे असे आहेत. अक्रोड जे आहे तर अक्रोडाचा आकार जर आपण बघितला तर तो मेंदूसारखाच दिसतो. त्यामुळे समानाने समानाची वृद्धी या तत्वानुसार अक्रोड जर खाल्ले तर त्याने मेंदूचं पोषण जे आहे तर ते खूप चांगलं होतं. ते पण गोड असतात, स्निग्ध आहेत, उष्ण आहेत. त्याचं तेल जे आहे ते पण वापरता येतं. काही प्रमाणामध्ये मूळव्याधीमध्ये एका विशिष्ट पद्धतीने अक्रोडाचा उपयोग केला जातो. ते मांसधातूला पुष्ट करणारे विशेष करून आहेत, तसे ते सगळ्याच धातूंना पुष्ट करतात. मांस आणि मज्जेवर त्याचं विशेष कार्य आहे. पिस्ते जे आहेत तर ते पण गोड आहेत, उष्ण आहेत, पित्तकारक आहेत, वात आणि कफ जे आहेत त्यांना कमी करणारे आहेत. सगळ्या धातूंचं पोषण ते चांगले करतात. पण ज्यांना पित्तविकार आहेत किंवा रक्तविकार आहेत, रक्ताची शुद्धी पण पिस्ते खूप चांगले करतात. तर पित्त वाढणारे आणि रक्तविकार जे आहेत तर त्यांनी पिस्ते जरा जपून खायला पाहिजे. मनुका आहेत तर बेदाणे घेतले किंवा काळ्या मनुका ज्या आहेत तर ते तृप्ती देणाऱ्या आहेत, रक्त वाढवणाऱ्या आहेत, मनाला शांत करणाऱ्या आहेत, गोड आहेत आणि थंड आहेत मुख्य म्हणजे. त्यामुळे सगळेच ड्रायफ्रूट काही उष्ण नसतात तर मनुका ज्या आहेत त्या थंड आहेत, सारक आहेत, मलाला शुद्ध करणारे अशा आहेत. तर रात्री तुम्ही काळ्या मनुका भिजवून त्या सकाळी खाल्ल्या तरी चालतात. साधारण आपल्या मुठी इतकं प्रमाण असावं. रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धी करण्यासाठी पण त्या खूप चांगल्या आहेत. त्यामुळे मुलींना विशेष करून ज्यांना रक्ताची कमी आहे तर त्यांना दिवसभरातनं त्यांनी थोडेसे खाल्ले तरी चालतात किंवा भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालतं. तर भिजत ठेवलेलं पाणी घ्यायचं का, जर तुम्ही आधी ड्रायफ्रूट धुवून घेतले आणि मग भिजत ठेवलं तर ते भिजत ठेवलेलं पाणी जरी वापरलं तरी चालतं, किंवा मनुका जे आहेत ते सूप करूनही तुम्ही घेऊ शकता. अंजीर जे आहे ते पण थंड आहे, पुष्टी देणारं आहे, पचायला जड आहे, गोड आहे, थोडंसं कफवर्धक आहे, वातशामक आहे, पित्तावरही खूप चांगलं काम करतं, रक्तशुद्धी करणारं आहे, रक्त वाढवणारं आहे, नेत्रांना हितकर आहे. तर अंजीर पण थंड आहे तर तेही तुम्ही घेऊ शकतात इतर ड्रायफ्रूटच्या बरोबरीने. तर अशा पद्धतीने खजूर आहे. खजूर जो आहे तो विशेष करून मांसधातूला बल देणारा आहे. खजूर पण थंड आहे. वजन वाढवण्यासाठी विशेष करून खजुराचा उपयोग केला जातो. पण वजन तुम्ही प्रमाणात खाल्ला तर वजन जे आहे ते मेंटेन होऊन स्नायूंची आणि मांसधातूची पुष्टी जी आहे ती खजूर करतो. रक्तवाढीसाठी उत्तम आहे. थंड असल्या कारणाने तो वर्षभर पण घेता येतो. त्याला स्वतःची अशी गोडी असल्यामुळे खजुरामध्ये इतर ड्रायफ्रूट घालून खजुराचे जे लाडू करतात त्यात साखर न घालताही हे डायबेटिक पेशंटला किंवा ज्यांना साखर खायची नाही त्यांनाही ते लाडू चांगले ठरतात. तर अशा पद्धतीने आपण कॉमनली जे ड्रायफ्रूट वापरले जातात त्यांची माहिती बघितलेली आहे. तर ड्रायफ्रूट जरूर वापरा, फक्त आपल्या पचनशक्तीचा विचार करून योग्य प्रमाणात खा, म्हणजे मग त्याच्यामुळे तुमची पुष्टी होईल, बल तुम्हाला मिळेल, बुद्धिस्मृती एकाग्रता वाढेल. लहान मुलांना जे आहे तर पोषणासाठी ते खूप उत्तम आहेत आणि सगळ्यांसाठीच ते उत्तम आहेत. तर ते जरूर खा. नमस्कार.